राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नाशिककरांना गुड न्यूज. मुंबई अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन आता नाशिक मार्गे धावणार. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयावर गावगुंडांचा हल्ला, 2 कर्मचारी जखमी. नांदेड शहरात श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सवाचे आयोजन. अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिली हिनवट तालुक्याला भेट. देगलूर शहर व तालुक्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याच्या वृत्ताने उडाली खळबळ. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित टिपेश्वर यांची निवड. आता बातमीपत्र विस्ताराने. जपान दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना गुड न्यूज दिली आहे. मुंबई अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन आता नाशिक मार्गे धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या या प्रस्तावित रेल्वेचा मार्ग नाशिकमधून जावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानी कंपनीकडे केली. या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी ही कंपनी भारतात पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या मुख्यमंत्री जपान दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबई अहमदाबाद अशी पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. ही बुलेट ट्रेन नाशिक मार्गे नेण्यात यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी जपान दौऱ्यात मांडला. अर्थात त्याला केंद्राचा प्रतिसाद काय मिळतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशात बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचं ठरवलं आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात 10 सप्टेंबर रोजी अचानक रात्री 9 ते 10च्या दरम्यान 5 ते 6 गावगुंडांनी अचानक हल्ला करून एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह 4 ते 5 कर्मचाऱ्यांना मारहाण करत काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की छोटी गल्ली येथील शेख नईम शेख सरदार यांची मुलगी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होती. दिनांक 10 सप्टेंबर रोजी सेवेवर असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर साबळे यांनी त्या मुलीवर योग्य उपचार करून त्यांना सांगितले की रात्रभर मुलीला दवाखान्यात राहू द्या, गरज पडली तर तिला अधिक उपचारासाठी पाठवावे लागेल असे समजून सांगितले. परंतु गावगुंड असलेला शेख नईम हा थोड्या वेळाने दारू पिऊन आपल्या 5 ते 6 साथीदारांना घेऊन दवाखान्यात आला. त्यावेळी त्याच्या हातात लाठ्या होत्या. रुग्णालयात येताच या सर्वांनी गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षा रक्षकास व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रुग्णालयातील काचा फोडण्यास सुरुवात केली. यावेळी तात्काळ डॉक्टर साबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण तोपर्यंत 2 कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन शेख नईम शेख सरदार यास ताब्यात घेतले. मात्र त्यांचे पळून जाण्यास यशस्वी झाले. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत असून अशा गावगुंडांना त्वरित बंदोबस्त करून त्यांना कडक शासन व्हावे व जीवदान देणाऱ्या या सेवेतील कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे, अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषद नांदेडच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महोत्सव समितीच्या विद्यमानाने दिनांक 16 सप्टेंबर 2015 रोजी बुधवार शहरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सव 2015 चे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी नांदेड शहरातून दरवर्षीप्रमाणे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शोभायात्रा ही दिनांक 16 सप्टेंबर 2015 रोजी सकाळी ठीक 9 वाजता महातीर्थस्थान द्विज गौरक्षण श्री क्षेत्र भावेश्वर मंदिर येथून प्रारंभ होऊन ब्रह्मपुरी चौपाळा, जुना मोंडा, महावीर चौक, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे नवा मोंडा मैदान येथे शोभायात्रेचे विसर्जन होऊन धर्मसभेत रूपांतर होणार आहे. या धर्मसभेत महाराष्ट्रातील संत, महंत, भिक्षू, वासनिक, नामधारक, साहित्यिक, राजकीय मान्यवर, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते
तसेच पंथी भाविक भक्तांच्या उपस्थितीत राहणार आहे। या धर्मसभेत प्रमुख वक्त्यांचे प्रबोधन लाभणार आहे। विशेष म्हणजे चक्रधर स्वामी विशेषांच्या पालखीचे विशेष दर्शन लाभ होणार आहे। महाप्रसादानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। तरी सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतरण महोत्सवात सर्व भाविकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावे असे आवाहन श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। अनुसूचित जमाती कल्याण समितीने किनवट तालुक्याला धावती भेट देऊन काही जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, रोपवाटिका, दवाखाने यांची पाहणी केली व चर्चा केली। किनवट येथील 2 वसतिगृहांना भेट देऊन दुपारी 3:30च्या सुमारास शासकीय आश्रमशाळेत जेवण केले। समिती प्रमुख आमदार रुपेश म्हात्रे यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितले की अनुसूचित जमाती कल्याण विषयाशी निगडित असलेल्या विविध यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेण्यात आली। काही कामांना भेटीही देण्यात आल्या। भेटीत काही त्रुटी आढळल्या त्या दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत। नागरिकांच्या काही सूचनाही आमच्याकडे आल्या आहेत, त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत। विश्रामगृहावर माजी आमदार भीमराव केराम यांनी अध्यक्षासह सर्व समितीतील आमदार सदस्यांचा सत्कार केला। यावेळी नागरिक तसेच विविध पक्ष संघटनांकडून समितीकडे निवेदने सादर करण्यात आली, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। देगलूर शहर व तालुक्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याच्या वृत्तांनी एकच खळबळ उडाली आहे। तालुक्यात मरखेड गावी 2 शाळकरी विद्यार्थिनींना बळजबरी पळवून नेण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे। त्यामुळे शाळा, खासगी शिकवणीला जाणारे मुलामुलीमध्ये, पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 8 दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून या टोळ्याबद्दल चर्चा ऐकायला मिळत आहे। सर्व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस यंत्रणेने गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य हिंसाप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित टिपरेस्वार, सरचिटणीसपदी व्यंकटेश पुलकंठवार व कार्याध्यक्षपदी माणिक गीते यांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य हिंसाप निर्मूलन कर्मचारी संघटनेची राज्य शाखेची बैठक दिनांक 7 सप्टेंबर रोजी बाजीराव कांबळे राज्याध्यक्ष व पीएन काळे राज्य सरचिटणीस यांच्या उपस्थितीत लातूर विभागातील हिंसाप कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात आरोग्य भवन लातूर येथे बैठक झाली। सदरील बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य हिंसाप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सत्यजित टिपरेस्वार, सरचिटणीसपदी व्यंकटेश पुलकंठवार व कार्याध्यक्षपदी माणिक गीते यांना राज्याध्यक्ष यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात आले। सत्यजित टिपरेस्वार यांनी सांगितले की कर्मचारी यांच्या अडीअडचणी वरिष्ठांना कळवून लवकरात लवकर सोडविण्यात येतील, तसेच लवकरच जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येईल, तरी सर्व कर्मचारी बांधवांनी सहकार्य करावे। यावेळी संतोष माळी जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, तानाजी माळी सरचिटणीस, कार्याध्यक्ष सुरेश भालेकर, सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष लातूर आनंद कुलकर्णी, संतोष केका, नितीन पोद्दार, अखिल कुलकर्णी, शंकर मोरे, सचिन कुलकर्णी आदी आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट। स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणारा कायदा राज्यात व्हायलाच हवा, हा कायदा करण्याची सरकारकडे मागणी करणार आमदार विनायक मेटे। नागपूर पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना इंजिनिअरिंग फोरमच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर। 16 सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण।
मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अहमद नावेद यांनी आज राजभवन येथे जाऊन घेतली राज्यपाल सी विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट. मुंबई दत्तरोजे कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा राज्य सरकारचा निर्णय 21 जुलैच्या GRच्या दिवसापासूनच लागू झाला आहे. हवामान अंदाज आज 29° सेल्सिअस ते 31° सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 30° सेल्सिअस ते 32° सेल्सिअस राहील. आजचा सुविचार, मी कोणापेक्षा तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल. वैजनाथ मठपती. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नाशिककरांना गुड न्यूज. मुंबई अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन आता नाशिक मार्गे धावणार. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयावर गावगुंडांचा हल्ला, 2 कर्मचारी जखमी. नांदेड शहरात श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतरण दिन महोत्सवाचे आयोजन. अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिली किनवट तालुक्याला भेट. देगलूर शहर व तालुक्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याच्या वृत्ताने उडाली खळबळ. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित टिप्रेस्वर यांची निवड. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.